सुरुवात करायची. डांबा उडवायचा. डांबा उडला जाईल. फक्त वाय सुरुवात होऊन दे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. बाकी जास्त काही बोलले नाही. सुरुवात करूया. इसके ऊपर स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धि देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचा वारसा तुमच्या आमच्यापर्यंत तो पुढे चालू ठेवला. शाहू फुले आणि आंबेडकर या आदरणीयांच्या चरणाशी नतमस्तक होतो. अवघा हिंदुस्थानचे आपल्या अश्वाच्या टापाखाली पाचा घातला. मल्हारशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर या इंग्रजांच्या विरोधात 18 लढाया अपराजित राहिल्या आणि या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारे आद्य क्रांतिकारक चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांना नतमस्तक होत. ज्ञानेशाने ज्ञानीने रचलेला पाया तुका झालासी कळस. या संतांच्या मर्यादेमध्ये संत बाळूमामा, माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, लांजा तालुक्याचा मालक धनी चव्हाटा, धनी केदारने, धनी कोलतेश्वर, सुगाई जाकाई, नटेश्वर जागे मालक आणि कासारकोट गावचं ग्रामदैवत यांच्या चरणाशी नतमस्तक होत. गोळदादी बाबूरावने, भुवाशंकर, नारायण गुरव, बाबा राजाराम, गणेश भिकाजी, बबन विशाल यांचा शिष्य पेशाही विकास कांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ विवलीत कळवे धनगरवाडा शाखा, धनी रवळनाथ नाथ मंडळ कोंडे, माझे ढोलकेपट्टू सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, कीबोर्डला आहेत दिग्विजय डेरे, बेंजो मास्टर माझा सूरज मांजरेकर आणि ऑक्टो पडला माझा विशाल करंबे. साऊंडवाले आज आमचे एसके गोत्रे आहेत. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा भोसले साऊंड क्षमा करा. साऊंड मास्टरला भोसले साऊंड आणि ऑपरेटर आहेत आमचे एसके दादा. तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर जामोद शाहीर सचिन कदम बुवा आणि त्यांच्यासोबत शाहीर ऋषिकेश कदम बुवा यांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॉनिटरच्या समोर बसलेत म्हणून त्यांना किती अरे आला रे बघा गेल्या तर पोराडो आहे लय बापू लोट करता बाप वाईस तरी म्हणा बस वाज. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजचे माझे विठू रुक्माई आदरणीय सन्माननीय माननीय विजयदादा करंबेळे माऊली युवा मनसे नेते आहेत, मनसे सैनिक आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून या कासारकोळून गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच आदरणीय मानसीताई करंबेळे, पोलीस पाटील आहेत महेंद्र करंबेळे, गावकर आहेत नथुराम करंबेळे माऊली. तुम्हास मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी बापू चव्हाण आहेत उपस्थित. संगमेश्वर तालुका कलगीतोरा समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. शाहीर अमित रेवाळे आहेत, विनोद कोलगे आहेत, दिनेश सनगले बुवा आहेत, दिनेश भांडागळे पण आहेत. ह्या समजून मला काय ते बाबू किरवे आहेत, मांजोळे गावचे काही मंडळे आहेत, दाबोळे गावची मंडळे आहेत,
महाराळमधून आले, अनेक लोक आलेले आहेत. तुमास मानाचा मुजरा विजय येडगे आलेले आहेत येडगेवाडीतनं. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सद्गुरुमूर्ति पूजामूलम् सद्गुरुपदम् मन्त्रमूलम् सद्गुरुवाक्यम् मोक्षमूलम् सद्गुरुकृपा या ठिकाणी शाहीर ऋषिकेश कदम माझी फार इच्छा होती याच्यासोबत कार्यक्रम करायची, पण नियती श्रेष्ठ असते आणि आज योगायोगा एक दिवस आड करून मला हे सांगावं लागेल. मी पहिल्यांदाच फक्त सांगेन, त्याच्या पुढे हा विषय बोलणार नाही. म्हणजे एक दिवस आड करून आज 10 तारीख आहे, 9 तारीख मागची गेली कालची आणि 8 तारखेला मोरड्याला आमचा कार्यक्रम आहे. मोरड्याला कार्यक्रम असताना सचिन कदम असे वीर होऊन आले. ते प्रत्येक वेळेला वीर होऊनच येतात. त्यांना कुणी समोरच्या शायराला टाळी वाजवलेली आवडत नाही, कुणी त्यांना 100 रुपये दिलेले आवडत नाही. मग ते असे धिंगाणा पैसा आलं आणि मग तिथं सांगितलं एवढं गायलास ते एक शब्द वापरला त्यांनी, म्हणजे हक्षील म्हणतात, हक्षील गणपती समोर आणि बोलले एक दिवस मध्ये काय झालं विजयाचं, काय झालं विजयाचं. वेळ सर्वश्रेष्ठ आहे, वेळ सर्वश्रेष्ठ आहे, नियती सर्वश्रेष्ठ आहे. देवाच्या पुढे कोणी नाही, नियतीच्या पुढे कोणी नाही. अजून एक वाक्य सांगतो मंडळी, सगळ्या देहामध्ये, सगळ्यांच्या देहामध्ये आपला रक्ताचा एक थेंब घेतला, त्याच्यामध्ये लाखो करोडो पेशी असतात. एका रक्ताच्या थेंबात आपला देह, त्या सगळ्या पेशींनी, इंग्लिश मध्ये त्याला सेल्स म्हणतात, त्या एकमेकाला जोडल्या. आपल्या शरीरातील रक्ताच्या पेशी त्या सगळ्या पांढऱ्या पेशी आहेत, प्लेटलेट्स आहेत, लाल पेशी आहेत, त्या एकमेकाला जोडल्या तर पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतील एका माणसाच्या पेशी. त्याच्यातली एक पेशी बिघडली, एक बघा, एकमेकाला जोडल्यानंतर पृथ्वीच्या भोवती 4.5 फेऱ्या होतात आपल्या पेशीतून. एक पेशी बिघडली की माणसाला होतो कॅन्सर. आपण नाही अडू शकत, एवढा श्रेष्ठ तो परमेश्वर. आपल्याला नसा आहेत, एकमेकाला जोडल्या, 97,000 किलोमीटर लांबी होते आणि एक जर दबली, अटॅक फटक गटक, माणसाला अटॅक चांगला होता, आता गेला. एवढा एक आपण काही करू शकत नाही. एवढ्या मिजाज मारून जायचं कुठं. काल म्हणतात काल होता चांगला, आता सकाळी चाय प्यायला न मागलं, संध्याकाळी म्हणतो तर गेला. ही माणसाची अवस्था आहे. आता ही बारी मी म्हणतो की 5 गाडी गाणार आहे, अरे कोणाला माहिती दुसऱ्या मिनिटाला मला अटॅक येणार आहे. मिजाज का करायची. माझाने भ्रांतीचं वजा, ह्या बाग म्हणे त्या बाग म्हणे. सचिन कदम आज तुम्हाला नियतीने उत्तर दिलं, आज तुम्हाला नियतीने उत्तर दिलं. आता जास्त काही बोलणार नाही.
या विषयावरती मी पुन्हा काही बोलणार नाही, मला एवढंच सांगायचं. स्तवन गातोय, लक्ष असो. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून हे म्हणतात आम्ही आदिमाय श्रेष्ठ करणार, मी माझा शिव श्रेष्ठ करतोय. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शिवा केली मी उपासना. देवा तुझ्या पुढं, शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून, लहानपणापासून तुझ्या पुढं बसून शिवा केली मी उपासना. शिवा तुझ्या पुढं, शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. 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 आदि महाकाय शंभु सदाशिव निराकार निर्गुण तूच सर्व जीव. निराकार निर्गुण तूच सर्व जीव. निराकार निर्गुण तूच सर्व जीव. ओंकार रूपामध्ये तूच महादेव. सकल देवामध्ये शोधी देव एकमेव. सकल देवामध्ये शोधी देव एकमेव. सकल देवामध्ये पूर्ण अंश तुम्ही, पूर्ण अंश तुम्ही, पूर्ण अंश तुम्ही, पूर्ण अंश तुम्ही. पूर्ण देवाला माझी प्रार्थना. देवा तुझा पुढं माझी ही याचना. देवा तुझा पुढं माझी ही याचना. देवा तुझा पुढं माझी ही याचना. सवारी नाग अंकितार धारी. गळा मुंड माळ धारी शिव त्रिपुरारी. गळा मुंड माळ धारी शिव त्रिपुरारी. गळा मुंड माळ धारी शिव त्रिपुरारी. शूल चक्रधारी नित संत सुखकारी. भस्म अंग शिव यश गावे वेदचारी. भस्म अंग शिव यश गावे वेदचारी. भस्म अंग शिव यश गावे वेदचारी. तव नामे गाऊन शिव स्तुती गाऊन. तव नामे गाऊन शिव स्तुती गाऊन. ओम नमः शिवाय मंत्र जपाना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. लहानपणापासून तुझ्या पुढं बसून, लहानपणापासून शिवा पुढं बसून शिवा केली मी उपासना. शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना. 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 शिवा तुझ्या पुढं माझी ही याचना.
बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते खंड हरदासवरीचा विजय असो अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो बाबे राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी तूर वाले गणपती बाप्पा बोल्या या ठिकाणी पारितोषिक आलेले आहेत नितेश गावडे स्वप्नील मुंडेकर यांच्याकडून 100 रुपये दिले मागच्याला बोलले ते बुवा की म्हणे आई जागरण गाणारे आणि फरमाईश देणारे चुती आहे शब्द त्यांचे शब्द आहे आदरणीय शाहिरांचे शब्द आहेत सांगा यांना बाबू किरवे गाव बोंडे देवरुख गावचे आमचे मित्र 501 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ध्येयवादी युवा नेतृत्व कापड गावाचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच विघ्नेश दादा खोत्रे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे शाहिरी मराठा मुलगा विघ्नेश दादा खोत्रे आणि बाबू किरवे माऊली आणि त्याचप्रमाणे सुनील गणपत करंबळे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत यांच्याकडून दामोरे बुवा यांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे धन्यवाद मंडळी तुमचे लाख आभार एक फरमाईश घेऊया विचार हा किती आहे इथं काही नाही बर अग देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष सारखं मात सजू दे घर ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला कलगीतुरा समाज उन्नती मंडळ संगमेश्वर शाखेचे उपाध्यक्ष बापू चव्हाण माऊली यांची एक फरमाईश आहे ते फक्त घेऊया लंबोदरा हे लंबोदरा करुणा करा हे लंबोदरा दुर्वा फुलं 5 फळं इथून रुजवाता कुळदेवा मूळदेवा पूजून सुरुवात पान सुपारी विडा ठेवून घेऊन आलो घरा पदरा पुसते कारभारी
हो पदरा पुसते कारभारी चौरंगाच्या खुला लंबोदरा हे लंबोदरा करुण करा हे लंबोदरा हे लंबोदरा करुण करा आणि आजच्या वारीचा गण माझ्या बाप्पाला पाहून आदित्य आखाडे माऊली आदित्य आखाडे यांच्याकडून 291 रुपये पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की गणा माझ्या बालपणी एक फरमाईश घ्या घेतो का. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैला दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी त्या वाटेली माझ्या वडिलांनी आणीला तुला अनवाणी वारीचा गण घेऊया. माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून माझ्या बाप्पाला पाहून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं कैवरून हो झालं घरामध्ये विराजमान सोंडवाकडे मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूकता माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गैवरून हो झालं घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे कान सुख करत्याची झाली आरती हरपून गेली भूकनता झोळी माझी गेली भरून
झोळी माझी गेली भरून गेले व्यापार सारे सरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून झाला घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे काळ सुंदर त्याची झाली आरती हरपून गेली भूकनतान हरपून गेली भूकनतान हरपून गेली भूकनतान झोळी माझी गेली भरून झोळी माझी गेली भरून गेले व्यापार सारे सरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून वर्षाचा आला सण सुखावून गेले जण तुझ्या रूपाने धरती पावन गणपती बाप्पा गजानन गणपती बाप्पा गणपती बाप्पा साठवून हे ठेवू क्षण काय स्पंदली रे गणगण तुझी आरती करता गणेशा केले आनंद निर्मन गेले ना तुम्ही मन गेले ना तुम्ही मन दिनचर्या ही माझी गणेशा दिनचर्या ही माझी गणेशा तुझ्या नावाने होते ते स्मरण माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून शक्ती आगळी जगापरी सत्ता केवली तुझ्यावरी तुझ्या रूपाने सुख नांदले गणपती देवा घरोघरी गणपती देवा घरोघरी गणपती देवा घरोघरी सांज ढोलकी सजला साज शक्ती तुऱ्याचा घुमला आवाज देताना तू करतो सूज दरवर्षाचा हाच रिवाज दरवर्षाचा हाच रिवाज दरवर्षाचा हाच रिवाज गणगोते झाले गोरा गणगोते झाले गोरा सारे झाले माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून झालं घरामध्ये विराजमान सोंडवाकडी मोठे क्षण सुखकर्त्याची झाली आरती हरपून गेली भूकनतान हरपून गेली भूकनतान हरपून गेली भूकनतान झोळी माझी गेली भरून झोळी माझी गेली भरून गेले व्यापार सारे सरून माझ्या बाप्पाला पाहून मन आलं गहिवरून 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 गड आज नवीन बांधलेला आहे थोडी इकडचं तिकडे झालं असेल सांभाळून घ्या शाहिरांचे जितके सुनील ठका आखाडे वांजोळे धनगरवाडी 1.5 दिवस गावाले या गणाची फरमाईश घ्यायची आहे 500 रुपयाचं पारितोषिक लगेच घेऊया
हमेशा ती घेतो फक्त. सावन के झूलों ने मुझको बुलाया. आलं सावन के झूलों ने मुझको बुलाया. मैं परदेसी वापस आया. सुट्टी जरी नसली तरी सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. पण गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहीन. लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहीन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. गौरी गणपतीच्या सणाला गावाला जाईन. सुट्टी जरी नसली तरी मी 1.5 दिवस राहीन. लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहीन. लाडक्या गणाला माझ्या डोळे भरून पाहीन. या ठिकाणी भाव नदीचा रवी तेजा संदेश कोटकर माऊली व शैलेश मंदरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बैलगाडीवाले मला चालेल. आता त्या बाबाची गवळण द्या सांगितलेलं आहे. आमच्या ज्युनियर सचिन कदमांनी सांगितलेलं आहे. आवाज तसाच, दसणं पण तसंच, आडनाव पण तेच. आणि असं आमचं आज ऋषिकेश कदम बुवा आले. ऋषिकेश कदम बुवांबद्दल मी ऐकून आहे. कोंबडी डालग्या काळ ठेवली किंवा कोंबडा डालग्या काळ ठेवला म्हणून काय आरवायचा राहतोय. आणि आरवला नाही तरी सूर्य उगायचा राहतोय. एक दिवस जे सोनं असतं, जो हिरा असतो, तो चमकणारच आहे. ऋषिकेश कदम बुवांची ती अवस्था. हा मुलगा दिसतो लहान पण जरब आहे. शक्तिपुरातील भावी सचिन कदम असणार आहेत ते. आज योगायोगाने आज त्यांनी माझी टोपी घातली होती. तुरेवाल्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आदिमाया शेवटी आदिमाया असते, तिच्या मागून आम्ही जायचं असतो. पण मला ते प्रत्येक वेळेला म्हणते शब्दात लक्ष द्या. ऋषिकेश कदम बुवा तुमची आज एक म्हणजे खऱ्या अर्थानच म्हणता येईल की आज तुमच्या सोबतच माझी बारी. कारण सचिन बुवांचं काय तोंड आज काय उघडणार नाही. त्यांना आतनं लय शिवशिवत असं काय करू, याला खाऊ काय करू. पण लिहिती लय मोठी आहे. बरं असल्या गोष्टीवर कधी कोणाच्या हसायचं पण नसतं. पण बाबा माहिती नाही आहे त्यांनी काय काय केलंय. आज 11वी वारी माझ्या 5वीच पुजले ते सचिन कदम. मी त्यांचा मोबाईलवर स्टेटस ठेवला आजचा कार्यक्रम विकास लांबोरे विरुद्ध सचिन कदम. मला कमेंट काय तर माहिती आहे, तुम्ही काय जो बाऱ्या खंडून घेतल्या का दोघांनी. ते आता कमेंट करणार काय. 5वीलाच पुजलेलं माझ्या. त्यांच्या वडिलांचं नाव सकाराम, माझ्या वडिलांचं नाव सकाराम. पण जरा कुठं काय जरा अरे म्हणजे काय मी डबल बारी घेतलेली आहे, पैसे घेतले, जरा व्हायचं बोललो, जरा व्हायचं. आज शक्तिपुरा म्हटल्यानंतर आदिमाया म्हणजे नवरी, स्त्रीची बाजू म्हणजे. आणि याने पुरुषाची बाजू मारायची असते किंवा मांडायची असते. मग त्यावेळेला जरा पुरुषांनी जरा बोलला, घरात जरा दादागिरी बाईशी केली. म्हणून काय बाईने एवढं वाचा बोलायचं काय, म्हणजे मी काय गौर राहायचं काय. जरा व्हायचं काय बोललो की आलं. मग काय दातवट चावतील, नाचतील काय, प्रेक्षकांना काय बोलतील, मला काय बोलतील, आयोजकांना काय बोलतील, भांडणार आहे. पण आज गप आहे. कोरोना गेला आणि आज मास्क लावून बसलेले आहेत गप्प. आता जर मारामारी जर असती ना तर आलाच तेवढं कायत्या विद्या घेऊन. पण ते पण नाही ना. डबल वारीचं पैसे जास्त काय बोलायला नको. खेळात बारी आहे जो मारतील मला. गवळणीची चाल द्यावा त्यांना. म्हणतात किसना आणलाय उसना, भाग देऊया आपण त्यांना.
अरे अवती भवती या दोघ्या सवती हो खरं गेला आता ऋषिकेश कदम बुवा वाकवा पण बोलत काय मला माहिती आहे वेर आर यू ऋषिकेश कदम बुवा आज भावके दोघं दोन कदम आहेत हो कदमानू कदम शेर अकेला आता भेंडे आणि म्हणजे दादागिरी केली आता येते ना ऋषिकेश कदम बुवा ऋषिकेश कदम बुवा येणार बोलणार ते पण बुवा आज माझी फार इच्छा आहे की आज तुम्हाला काय बोलायचंच नाही आज मी प्रचंड खुश आहे माझी खरंच इच्छा होती ह्या बाप्पाची शपथ घेऊन सांगतो ऋषिकेश कदम बुवांसोबत माझी कार्यक्रम करायची इच्छा होती आज गौरीच्या दिवशी गौरी आले आज ती पूर्ण झालेली आहे आज माझी एक आधी माय दुसरी गवर म्हणजे गवर बघा गणपतीची बहीण पण असते म्हणतात गणपतीची पत्नी म्हणतात आणि गणपतीची आई म्हणतात 3 रूप तिचे आहेत त्याच्यामुळे त्या पवित्र दिवस आहे त्याने मला एक प्रश्न विचारला होता या गडात 2 दिवसापूर्वी बोलले होते की धनगरांची गवर वाघात नेली कशी ते सांगायचं मी सांगितलं होतं आज त्यांना एक प्रश्न विचारतो की गौरीला काही ठिकाणी मटणाचा नैवेद्य का दाखवता तेवढं तुम्ही आज सांगायचं तुम्हाला लय कळतं ज्ञान आहे ना आज तुम्ही व्हायचं सांगायचं उद्या वाशाळ खायचा दिवस आहे पोरे चाकाळ त्यांचं बोललं की कसं कळतो शक्ती तुलात वाईट बोलायची काही गरज नसते या लोकांची भाषा बोललं तरी शक्ती तुला होतो कमरेच्या खालचे बोलायची गरज नसते एवढा ऋषिकेश भाऊ सांगायचं अरे अवती भवती या दोघ्या सवती एक तिकडं सवती आणि म्हणतात कृष्णाला म्हणतात कृष्णाला अरे अवती भवती या दोघ्या सवती कृष्णाला म्हणतात लांब रे अरे टाकून डाव घालतील घाव अरे टाकून डाव घालतील घाव नंद कृष्णाची लहान पोरे लांबोरे नाही जवळ आणे का नंतर का नाही का त्यांना लांबोरे म्हणायचा पण कृष्णा हा जो आला कृष्णाचा अवतार गोकुळात जो आला तो हे शहर मध्ये बोलले की बदनाम करण्यासाठी नाही आला बदनाम करण्यासाठी नाही आला यांना पावन करण्यासाठी आला अरे अवती भवती या दोघ्या सवती हो अवती भवती या दोघ्या सवती कृष्णाला म्हणतात लांब हो रे टाकून डाव घालतील डाव नंद कृष्णाची नाम पुरी टाकून डाव घालतील घाव नंद कृष्णाची नाम पुरी टाकून डाव घालतील घाव नंद कृष्णाची टाकून डाव घालतील घाव नंद माझी गवळ बोलायला पाहिजे डबल मारे झालेला आहे येऊ अरे अजून किती घासू किशी टॉपावरचा काळा पण गेला घासून टॉपाला आता पोहांगाला अजून कधी घासू बरं मला ऋषिकेश बुवा काय बोललेलं नाही ऋषिकेश बुवांची आज एक चूक झाली मोठी चूक झाली पण ती चूक नाही म्हणणार ते स्लिप ऑफ टंग म्हणतो ना आपण तसं झालंय सगळ्यांना सांगत होते हा बाई जापूक नको बोले का तो ते दिवशी काय रे बाबा आता अर्धा काय रे मराठी काय तर हा बिग बॉस सगळा माझ्यावरच उलाटला होता बाई सारखं करून जापूक गोले का तो का बुकिटिंग गोळा ऐकून जेड क्यू अरे दुसऱ्या बारीत मी म्हटलं आता बारी करू बी नको मी शिव्याच घातला नाही मी दात मी पान सुपारी खाऊन असं म्हणून मिळून पुचुक करत होतं आज घेतो बरोबर कुणाच्या गोष्टीवर हसायचं नाही ती वेळ असते उद्या माझा घसा बसेल उद्या माझ्यावर काही शारीरिक अवस्था हसायचं नसतं फक्त या रंगमंचाने तिथं गुरमी नाही करायची प्रेक्षकांना चिंतेवी नाही बोलायचं देव बाप्पा कान कापतो आणि जर टायमावर कान नाही भेटला तर देव काय कापेल आणि काय असं नाही दोन आवड तुम्हाला काय सांगू जाऊ द्या आता हिच्या मनात काळ बिरण आली
कशाच्या जेव अरे सॉरी रे सॉरी हिच्या मनात काळ विरण आली कुणाच्या जोरावर आपण देगा अच्छे से देगा शास्त्र में देगा हिच्या मनात काळ विरण आली कुणाच्या जीवावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो बसणारा उरा वर वर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो बसणारा उरा वर वर तुझ्या मनाचं काळ बेरणाली कुणाच्या जोरावर तुझ्या मनाचं काळ बेरणाली कुणाच्या जोरावर विपरीत बुद्धी घेऊन आली हे तू जाणला तुझ्या मनीचा अक्कल गहाण ठेवून आली किती आले गेले नाही परत किती आले गेले नाही परत एकदा करून बघ विचार जरा हिच्या मनात काळ वेदना आली कुणाच्या जीवावर हिच्या मनात काळ वेदना आली कुणाच्या काय तुला वाटलं चाललं मनाचं अगं ऐकून येते कुणा कुणाचं ऐकून येते कोणाकुणाचं ऐकून येते कोणाकुणाचं काही नाही चालणार पुन्हा मावशे अगं छापणार नाही तुला वैर कानाचं तुला वैर काढायचं झेपणार नाही तुला वैर काढायचं पिऊन दुधाची तुझ्या धार पिऊन दुधाची तुझ्या धार आज करणार तुला तो गार गार हिच्या मनात काळ बेरण आली कुणाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कुणाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो बसणार उरा वर 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 मनात काळ बेरण आली कुणाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कुणाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली कुणाच्या जोरावर हिच्या मनात काळ बेरण आली शक्तिद्रामध्ये ऋषिकेश बुवांना कोणतरी बोललं असेल की खरी मजा गवळीनंतर येते. तर
आम्ही काय असं कधी बोललो नाही. ज्यांनी कोणी बोलले त्यांना बोला तुम्ही. हा तर मगाशी राहिलं ऋषिकेश कदम भाऊ आमचे बोलले की शब्दाकडे लक्ष द्या. ते बोलले स्तवन, गड आणि गवळण. त्या स्तवन मध्ये त्यांनी एक अक्षर गाळलं. तो आता शब्द मी बोलणार नाही कारण आज ती चूक नाहीये. एक म्हणतात ना की बोलण्याच्या ओघात होऊन जातो. ते त्यांनाही कळलं असेल. बाजूला सचिन भाऊ होते त्यांना पण कळलं. ते लय हुशार आहेत. आज गडबड झाले की बोलता येत नाही. तेवढंच काय तो प्रॉब्लेम नाही तर गौरी आले तर बोवाने मला जो प्रश्न विचारलाय आज या हंगामातली 11वी वारी त्यांना 10 उत्तर दिली. त्यांना पटत नाही. त्याचे ते खिल्ली उडवतात. आता ते म्हणतात तेव्हाही म्हणाले ते ग्रंथाचं नाव सांगा. आम्ही प्रयत्न करतो त्याच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न फार छान आहे आणि चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. आज हे घर पण सदालाल घराण्याचं घर आहे आणि त्या घराण्याचा रिस्पेक्ट मला कायम आहे. शक्तिवाल्यांच्या सगळ्या घराण्याच्या, तुरेवाल्यांच्या सगळ्या घराण्याचा ते रिस्पेक्ट असलच पाहिजे. मात्र या शास्त्रावरती दात कधी चावायचे नसतात, दात कधी काढायचे नसतात. हे काढतात. बाकी मला काय बोलायचं ते बोला. लांबोऱ्यावरती अर्धी तर अख्खी महाभारत आणि रामायण माझ्यावरतीच आहे. अख्खा बिग बॉस माझ्यावर आहे. चालेल ना. त्या भाषेत मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. शास्त्रावर बोलू नका. तर आज माझाही प्रश्न त्यांना आहे. गेली अनेक बाऱ्या त्यांच्या समोर माझा प्रश्न आहे. आज तुमच्या माहितीसाठी सांगतोय की जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. सगळ्या पोरी खुश. आई सांगतो जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्नाच्या अक्षता टाकायचा मान आहे. पण आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. पण बाहेर मानवात पोरग्याचं लग्न लागतंय तेव्हा आतमध्ये ती वर्मा आहे की आई मुलाचे घर दैवतावर किंवा कुलदैवतावरती त्याच शुभमुहूर्तावरती अक्षता टाकते. हा शाप आणि वरदान पुढे दिले एवढं सांगायचं आहे. ते मला ग्रंथाचं नाव विचारतात. मी त्यांना ग्रंथाचं नाव सांगितलंय माझ्या की देवादिकांचे स्वयंवर नावाच्या ग्रंथात उत्तर मिळेल. तर हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त आता जरा पद्यात घेऊया. अरे या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. ऋषिकेश कदम बुवा माग बघत होते. आता मला माहिती आहे दुसऱ्या बारीला येऊन म्हणजे मागच बघणार आहे. अरे या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. आणि जमत नसल तर वाट धराव दोन्ही कदमानी घरची. आणि जमत नसेल तर वाट धराव दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धराव दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धराव दोन्ही कदमानी घरची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. आणि जमत नसेल तर वाट धराव दोन्ही कदमानी घरची. जमत नसेल तर वाट धराव दोन्ही कदमानी
शेवटचा एक फक्त अंतरा घेतो, एक मुखडा घेतो आणि बारी संपवतो. संघर्षातून उभे राहिले झाले कीर्तिवंत, अहो संघर्षातून उभे राहिले झाले कीर्तिवंत, विजय करमेळे रासाहेबांचे सैनिक निष्ठावंत, अहो विजय करमेळे रासाहेबांचे सैनिक निष्ठावंत. कोणताही एक आगाऊ शब्द न बोलता डबल अर्थाने कुठला न गाता मी माझी वेळी वाक्य सेवा तुमच्या समोर ठेवलेली आहे. गोड मानून घ्या. बैल आता परताना येईन, झेंड्याला शिवला तर बघा. दुसऱ्या वारीला बुवांना शुभेच्छा आणि कार्यक्रम येथे पहिली वारी थांबवतो. धन्यवाद. Thank you.